पन्हाळा तालुक्यातील माले इथले विठ्ठल तुकाराम गुरव यांनी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केलंय। या अतिक्रमणाची नोंद करताना ग्रामपंचायत प्रशासनानं अतिघाई करत अतिक्रमणधारकाला मदतच केल्याचा प्रकार समोर आला होता। परंतु हा केवळ योगायोग असून अतिक्रमणधारकाला कसल्याही प्रकारची मदत केली नसल्याचा खुलासा ग्रामपंचायत प्रशासन आणि अतिक्रमणधारकानं केलाय। पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या गट क्रमांक 1420 मध्ये विठ्ठल तुकाराम गुरव यांनी अतिक्रमण केलंय। ते अतिक्रमण सुमारे 30 वर्षांपूर्वीचं असून या अतिक्रमणाबाबत नोंद करण्याचा अर्ज त्यांनी माले ग्रामपंचायतीकडे 25 नोव्हेंबर 2024 रोजी केला होता। त्यावर ग्रामपंचायतीनं एका दिवसात या अतिक्रमणाची असेसमेंट पत्रकी नोंद केली। तसंच त्यांच्याकडून 15,000 रुपये विकास निधी ग्रामपंचायतीला जमा करून घेण्यात आला। हा सर्व प्रकार अतिक्रमणधारकाला मदत करण्यासाठी झाला असल्याचा आरोप गावातील काही व्यक्तींनी केला होता। मात्र प्रत्यक्षात गुरव यांनी याबाबतचा अर्ज 25 नोव्हेंबर 2024 रोजी दिला होता। मात्र योगायोगानं 26 नोव्हेंबर 2024 रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांचा अर्ज मंजूर झाला होता। त्यामुळे या प्रकरणी कोणालाही सहकार्य केलं नसल्याचा खुलासा गावचे सरपंच उत्तम पाटील यांनी केलाय। ज्या महादेव शामराव पाटील आणि कृष्णाचंद्र पाटील आणि राहुल बाबासाहेब पाटील यांनी जे मागच्या 4 दिवसापूर्वी मीडियावर जे व्हायरल केलं की बाबा 1420 गट नंबरमध्ये विठ्ठल तुकाराम गुरव आणि त्यांची 2 मुलं यांनी जे अतिक्रमणमध्ये हे केले, इमारत बांधलेली आहे आणि त्यासाठी यांनी तक्रारी अर्ज ग्रामपंचायतला दिला। तर योगायोगानं 25/11ला विठ्ठल तुकाराम गुरव यांचा अर्ज आला आणि 26/11ला योगायोगानं मासिक मीटिंग होती आणि त्या मासिक मीटिंगमध्ये योगायोगानं तो मंजूर झाला। याचा अर्थ ते काही हेतुपुरस्कृत आकसबुद्धीनं आम्ही त्या कुटुंबाला सहकार्य केले असं मुळात नाही, कारण हे चुकीचं आहे। दरम्यान आपण कोणत्याही प्रकारची तडजोड न करता रीतसर ग्रामपंचायतीला अर्ज केला होता आणि ग्रामपंचायतीनं तो मंजूर केला। त्यामध्ये कुठलीही घाईगडबड झालेली नाही असा खुलासा अतिक्रमणधारक गुरव यांनी केलाय।